मित्रांनो, आपण सगळे जीवनात शांती, यश आणि आनंद शोधत असतो. पण कधी विचार केला आहे का, हे सर्व रहस्य फक्त 700 श्लोकांत दडलेलं आहे? होय, मी बोलतोय श्रीमद भगवद्गीतेबद्दल, ज्यात आपल्या जीवनाला दिशा देणारे अनमोल संदेश आहेत. आज आपण जाणून घेऊया भगवद्गीतेतील 21 जीवन बदलणारे धडे, जे ऐकल्यावर तुमचं मन प्रसन्न होईल आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. चला तर सुरुवात करूया. भगवद्गीतेतील 50 जीवन धडे. पहिला, कर्तव्य हेच धर्म. कर्तव्य टाळणं म्हणजे जीवन टाळणं. जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा, कारण तेच खरी साधना आहे. कर्माला देवपूजेप्रमाणे माना. दुसरा, फळाची अपेक्षा नका करू. काम करताना फळाची चिंता करू नका. अपेक्षेमुळे ताण वाढतो आणि आनंद हरवतो. परिणामावर नाही तर कर्मावर लक्ष द्या. तिसरा, स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या वाटेवर चालल्याने कधीही समाधान मिळत नाही. स्वतःच्या मार्गावर चालणं हेच यशाचं रहस्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. चौथा, मन जिंकलं की जग जिंकलं. मनावर विजय मिळवला तर बाहेरच्या जगाचं काहीच अवघड राहत नाही. मनच मित्र आहे, मनच शत्रू आहे. मनावर नियंत्रण ठेवा. पाचवा, समत्व हीच खरी शक्ती. सुख दुःख, यश अपयश हे दोन्ही तात्पुरते आहेत. त्यांच्यात समत्व ठेवलं की मन शांत राहतं. समत्व म्हणजे खरी ताकद. सहावा, आत्मा अमर आहे. शरीर नाश पावतं, पण आत्मा कधी मरत नाही. आत्म्याची ओळख झाली की मृत्यूची भीती संपते. आत्मा शाश्वत आहे. सातवा, लोभ आणि काम ही बंधनं आहेत. जास्त हव्यास, लोभ आणि कामना माणसाला गुलाम बनवतात. समाधानातच खरा आनंद आहे. लोभ सोडला की शांती मिळते. आठवा, योग म्हणजे संतुलन. योग म्हणजे केवळ आसन नाही, तर जीवनातील संतुलन आहे. काम, विश्रांती, विचार आणि आहार संतुलित ठेवा, तेव्हाच खरी शांती मिळते. नववा, ज्ञान हीच खरी संपत्ती. पैसा हरवू शकतो, पण ज्ञान कायम राहतं. ज्ञानी माणूस खरा श्रीमंत असतो. ज्ञानच हे मुक्तीचं साधन आहे. दहावा, धैर्य ठेवा. संकट आली तरी घाबरू नका. धैर्याने सामना केला की अडथळे दूर होतात. भीती ही फक्त मनाची कल्पना आहे. 11वा, स्वभावाने शांत रहा. रागात घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. शांत मनाने नेहमी योग्य दिशा मिळते. संयमच हेच यशाचं रहस्य आहे. 12वा, स्वावलंबी बना. दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं तर प्रगती थांबते. स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. स्वावलंबनाने आत्मविश्वास वाढतो. 13वा, साधेपणात सौंदर्य आहे. भपकेबाज जीवन क्षणिक असतं. साधं जीवन आणि उंच विचार हेच खऱ्या समृद्धीचं चिन्ह आहे. साधेपणात शांती आहे. 14वा, तृष्णा कधी संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. तृष्णा न संपणारी आहे आणि ती दुःखाचं मूळ आहे. समाधानातच खरी संपत्ती आहे. 15वा, भक्ती ही अंतिम साधना आहे. भक्तीने मन शुद्ध होतं. श्रद्धेने केलेलं प्रत्येक कर्म देवाला प्रिय असतं. भक्ती ही आत्म्याची खरी शक्ती आहे. 16वा, आपलं कर्म हेच पूजा आहे. कामाला देवपूजेप्रमाणे माना. प्रामाणिकपणे काम करणं हेच सर्वोत्तम यज्ञ आहे. कर्मच ही खरी साधना आहे. 17वा, स्वतःची ओळख पटवा. आपण शरीर नाही तर आत्मा आहोत. आत्म्याची ओळख झाली की खोटं दुःख नाहीसं होतं. खरी ओळख म्हणजेच मोक्षाचा मार्ग. 18वा, भीती ही भ्रम आहे. भीती ही फक्त मनाची कल्पना आहे. धैर्याने तोंड दिलं की भीती नाहीशी होते. आत्मा अमर असल्याने भीती निरर्थक आहे. 19वा, सतत शिकत राहा. जीवनात शिकण्याची प्रक्रिया कधी संपत नाही. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. शिकणं थांबलं तर प्रगतीही थांबते. 20वा,
सेवा हाच धर्म. निस्वार्थी सेवा हीच खरी साधना आहे. मदतीतून आनंद मिळतो. सेवेमुळे आत्मा शुद्ध होतो. 21. जीवन हे युद्ध आहे. कुरुक्षेत्रासारखं जीवन संकटांनी भरलेलं आहे. श्रद्धा, संयम आणि धैर्यानेच विजय मिळतो. जीवन म्हणजे युद्धच आहे. 22. अहंकार नाश करतो. अहंकारामुळे विवेक हरवतो आणि नाश होतो. नम्रता ठेवा, तीच खरी ताकद आहे. नम्र मन नेहमी उन्नती करतं. 23. शांती हीच खरी संपत्ती. पैसा आणि मान मिळाला तरी मन शांत नसेल तर काहीच उपयोग नाही. खरी श्रीमंती म्हणजे शांती. 24. सर्व प्राणी समान आहेत. ज्ञानी व्यक्ती सर्व जीवांना समान नजरेने पाहतो. भेदभाव हा अज्ञान आहे. सर्वांशी समान वागा. 25. दान श्रेष्ठ आहे. लोभाने सुख मिळत नाही, पण दिलं तर समाधान मिळतं. दानाने मन समृद्ध होतं. 26. धर्म म्हणजे नीतिमत्ता. धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, प्रामाणिक सत्यनिष्ठ आचरण हेच खरं धर्म आहे. 27. संकट ही शिक्षक आहेत. संकट आपल्याला शिकवतात. त्यातून अनुभव आणि बळ मिळतं. संकटांना घाबरू नका, त्यांना स्वीकारा. 28. कर्माचा परिणाम अटळ आहे. जसं बी पेराल तसं उगवेल. चांगलं कर्म केलं तर चांगला परिणाम मिळेल. वाईट केलं तर त्याची शिक्षा अटळ आहे. 29. संतोष महत्वाचा आहे. नेहमी जास्त हव्यास नको. जे आहे त्यात समाधान मानलं की आनंद मिळतो. संतोष हीच खरी शांती आहे. 30. कृतज्ञता ठेवा. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना. कृतज्ञता मनातली रिकामी पोकळी भरून काढते. 31. अनासक्ती ठेवा. काम करा पण परिणामाशी जास्त आसक्त राहू नका. अनासक्तीने मन शांत राहतं. 32. काळ हाच महान आहे. काळ सर्व काही बदलतो. वेळेचं महत्त्व ओळखा आणि त्याचा योग्य उपयोग करा. 33. दया ही खरी ताकद आहे. इतरांवर दया दाखवली की मन शुद्ध होतं. दया म्हणजे देवाची कृपा आहे. 34. लोभाने विवेक हरवतो. जास्त हव्यासामुळे चांगलं वाईट कळेनासं होतं. लोभ टाळा, विवेक जपा. 35. मौन ही साधना आहे. मौनाने मन स्थिर होतं. कमी बोला, जास्त ऐका. मौन मनाची शांती परत आणतं. 37. संगतीचं महत्त्व. चांगल्या संगतीने जीवन सुधारतं. वाईट संगती विनाश करते. जशी संगत तसा रंग. 38. शुद्ध विचार ठेवा. नकारात्मक विचार माणसाला खालच्या पातळीवर नेतात. शुद्ध सकारात्मक विचार ठेवा. 39. ध्यान आवश्यक आहे. ध्यान म्हणजे मनाचं शुद्धीकरण. रोज काही वेळ ध्यानात घालवला की शांती आणि स्थिरता मिळते. 40. संकल्पशक्ती महान आहे. ठाम निर्धार केल्यास काहीही अशक्य नाही. संकल्प हेच यशाचं बीज आहे. 41. निसर्गाशी जोडलेलं राहा. निसर्गाशी एकरूप झालं की मन प्रसन्न राहतं. निसर्ग देवासमान आहे. 42. स्वार्थ सोडा. स्वार्थीपणा लहान करतो. निस्वार्थी वर्तनानेच जीवन महान होतं. 43. क्षमाशीलता ठेवा. क्षमा दिल्याने मन हलकं होतं. क्षमाशीलता ही सज्जनतेचं लक्षण आहे. 44. इंद्रिय नियंत्रण आवश्यक आहे. इंद्रियांची गुलामी केली तर अधपतन होतं. संयमानेच जीवन योग्य मार्गावर राहतं. 45. सात्विक आहार घ्या. अन्नाचा परिणाम थेट विचारांवर होतो. सात्विक आहार
शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करतो. 46. नकारात्मक भावनांवर विजय मिळवा. मत्सर, द्वेष, राग या भावना आत्म्याला काळवंटात, त्या जिंका आणि मन शुद्ध करा. 47. सत्पुरुषांचा आदर करा. ज्ञान आणि मार्गदर्शन देणाऱ्यांचा सन्मान करा. त्यांचा आशीर्वाद जीवन बदलतो. 48. सतत प्रयत्न करा. एकदा अपयश आलं तरी हार मानू नका. सतत प्रयत्न केला की उद्दिष्ट गाठलं जातं. 49. जीवन ही साधना आहे. प्रत्येक दिवस म्हणजे साधना आहे. योग्य विचार, योग्य कर्म आणि भक्ती याने जीवन सफल होतं. 50. गीता म्हणजे जीवनाचं मार्गदर्शन. गीता केवळ धार्मिक पुस्तक नाही, ती संपूर्ण जीवन जगण्याची कला शिकवते. प्रत्येक प्रसंगात तिचे धडे आपल्याला दिशा देतात. मित्रांनो, हे 50 धडे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात उतरवले तर यश, शांती आणि आनंद आपोआप मिळेल. भगवद्गीता आपल्याला फक्त धर्म सांगत नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवते. जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणता गीतेचा संदेश तुमच्या जीवनाला सर्वात जास्त भिडला. आणि हो, असेच प्रेरणादायी व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या बुकबोली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.